हातानं थनातून दूध बाहेर काढायच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपला स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत हाताने थानातील दूध बाहेर काढण्याचे फायदे, थानातून दूध कसा आणि किती वेळा बाहेर काढावा, आईनं हातानं थानातील दूध बाहेर किती वेळा काढावा. हाताने थानातील दूध बाहेर काढणे हे उपयुक्त आहे. कडक थानापासून आराम मिळवण्यासाठी, थानाच्या दुखण्यावरील आणि थानाच्या आजूबाजूच्या गडद भागावरील सुकलेल्या त्वचेवर उपचार करण्यासाठी, जर आईचं वेदनादायी थान बाळाला थन तोंडात पकडताना अतिशय दुखत असेल तेव्हा पोराला पाजण्यासाठी, थनातील दुधाचा पुरवठा वाढवण्यास किंवा टिकवून ठेवण्यासाठी, आई जेव्हा बाहेर जाते किंवा कामावर जाते तेव्हा पोरांना थनातील दूध उपलब्ध ठेवण्यासाठी, थानाभोवतीचा गडद भाग मऊ करून पोराला पूर्ण थानाला योग्य पकडण्यास मदत करण्यासाठी, पोराला दुसरा थान देण्याआधी त्यानं एक थानातून पूर्ण दूध प्यायला आहे का नाही ते तपासण्यासाठी, पाणी किंवा गायच्या दुधाऐवजी थानातील दूध वापरून पोरासाठी पोषक पूरक आहार तयार करण्यासाठी आणि लवकर जन्माला आलेल्या पोरांना दूध पाजण्यास मदत करण्यासाठी, आजारी पोरांना, अशक्त असलेल्या पोरांना, फाटलेले ओठ आणि टाळूला भोक असलेल्या पोरांना, ज्यांना पुरा थान पकडावयास त्रास होतो अशा पोरांना. आता हातानं दूध बाहेर कसा काढावा ते शिकूया. आईसाठी अख्ख्याद्वारे सांगेल मार्ग तिना स्वतःच्या हाताने तिच्या हाताना थनातील दूध काढणे हा आहे. कारण ह्या पद्धतीमुळे थानाच्या आसपासच्या काळ्या भागाला कमी यातना होत्यात. तसाच हे पद्धतीला कंच्यास मिसनीची गरज नाही. म्हणून आई कुठेही आणि कोणत्याही वेळी करू शकते. हाताने थानातील दूध बाहेर काढणं हे एक शिकू शकणारं कौशल्य आहे आणि ते सरावानं सुधरल. थान नरम असल्यावर हातानं थानातील दूध बाहेर काढायला सोपा जात आहे. म्हणून आईनं बाळवतपणाचं पहिलं नाही तर दुसरे दिवसापासून ही कला शिकली पाहिजे. हातानं थानातील दूध बाहेर काढायच्या आधी दूध ठेवायकरता आईपाशी एखादा स्टीलचा नाही तर काचेचा भांडा असावा. तिनं एखादा पसरट आकाराचा कप, पेला, जग नाही तर भांडा घ्यावा. निवडलेला भांडा तिनं साबण लावून पाण्याने धुवून घ्यावा. त्या भांडा घेतल्यावर तिनं एकतर भांडा कड येईल पाण्यात ठेवावा, नाहीतर भांड्यात कड येईल पाणी वतावा आणि काही वेळापोह त्या तसाच ठेवावा. मग तिनं एकतर त्या भांडा अख्खा कोरडा करावा, नाहीतर बिन वापरलेल्या चांगल्या कपड्यानं पुसून घ्यावा. भांडी कोरडी करायकरता वापरेल कापड वापरू नये, म्हणजे जसा काय स्वयंपाकघरातला वापरेल कापड. चांगला भांडा समदा कोरडा झाल्यावर पुढची पायरी हाय हातानं थानातील दूध बाहेर काढायची. आईचं दूध वाहता हवा याचे करिता तिने विश्रांती घ्यायला पाहिजे आणि आपले पोराशी भावनिकरित्या जवळ असावं. आई खालील प्रयत्न करू शकते. ती शांत, एकांतपणे किंवा सहाय्यक मैत्रिणीसोबत बसू शकते. अजून काही दुसऱ्या बाया हातानं थानातील दूध बाहेर काढणाऱ्या आईच्या टोळक्यांमध्ये काही आया हातानं थानातील दूध सहजपणे बाहेर काढतात. ती पोराला तिचे मांडीवर घेऊन त्याच्या कातडीचे संपर्कात राहू शकते किंवा ती तिच्या पोराकडे पाहू शकते आणि तिच्या पोराचा आवाज पण ऐकू शकते. कधी कधी तिचं पोराचं फोटो हेरणं किंवा तिचे पोराचं कापडाचा वास सुधीक मदतीचा ठरतो. ती काही गरम पिऊ शकते, पर पेय, कॉफी, गरम चिया, अल्कोहोल किंवा कोणताही उत्तेजक असू नये. दूध चांगला वळाया ती तिचे थानाला आल्हाद चोळून उबदार करू शकते. नाहीतर तिचं थान उबदार करायकरता ती तिचे थानावर गरम पाण्यात भिजलेलं कापड ठेवू शकते. नाहीतर अजून ती गरम पाण्यानं आंघोळ पर करू शकते. ती तिचे थान आणि त्याच्या बाजूचा गडद भाग वज वळू नाहीतर तिचे बोटांनी आमेली गोलाकार फिरून टवटवीत करू शकते. ती गोलाकार गतीनं तिचे थानांना हलका चोळून उत्तेजित करू शकते. आई तिचे पाठणीची मालिश करायसाठी जवळचे जोडीदारणीला सांगू शकते. पाठणीची मालिश करायकरता आईनं खाली बसावा आणि जरूसा पुढं वाकावा.
तिचं समुखचे टेबलावर तिचं हात दुमडून ठेवावा आणि तिच्या हातावर तिचा इवाका ठेवावा. तिचं थान उघडं आणि मोकळं ढाकळं लोंबलेलं असावे. आईनं मदत करणारे जोडीदारणीला आईचे मणक्याचे खाली दोही बाजूंना मालिश करावा. वरच्या अंगांना अंगठा करीत तिनं तिचे बंद मुठीचा वापर करावा. तिनं तिच्या अंगठ्यांना वज वज गोलाकार हालचालीकरिता जोरशानं दाबावा. तिने एकेच वेळी मणक्याच्या दोही अंगाला मानापासून तर पार खांद्याच्या हाडकापोहत काम करावा. तिनं ह्या 2 नाही तर 3 मिनिट करावा. ह्या समद्या गोष्टी थानातून दूध बाहेर निघायला मदत करतील. हे थानातून दूध बाहेर निघण्याच्या क्रियेला ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा पाना फुटणे असे म्हणतात. ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सच्या सुरुवातीनंतर आईनं तिचा हात धुवून स्वच्छ करावं. मग आईनं आरामात निचेत बसावा. तिनं थोडा पुढं वाकावा. तिनं तिच्या थानाजवळ भांडा धरावा. आता बाजूनं तिनं तिचा अंगठा आणि बोट सी आकाराच्या पकडीत थानावर ठेवावा. ती एक थान धरायाकरता एक हात वापरू शकते आणि एक हात दुखायला लागला तर दुसऱ्या हातानं पण धरू शकते. थान धरताना तिचा अंगठा थानाच्या वरील बाजूवर असावा आणि तिची बोटं थानाच्या खालच्या भागावर अंगठ्यासमोर ठेवावी. तिचा अंगठा, थान आणि बोटं सतत सरळ रेषेत असली पाहिजेत. आणि थान, अंगठा आणि दर्शनी बोटाच्या मध्ये पाहिजे. तिचा अंगठा आणि थान आणि तिच्या बोटाच्या दरम्यान 2 बोटाचं अंतर असावं. जर बोटं थानाच्या बोटाजवळ असतील तर कदाचित दुधाचा प्रवाह जास्ती वेळ होणार नाही. आईनं थानाच्या बोटाचे आजूबाजूचे काळसर भागाचे खालीची दुधाशी नरम केली तर ती जास्त दूध बाहेर काढू शकते. हे चित्रात आई तिचे उजव्या हाताना तिच्या उजवा थान योग्यरित्या धरीत आहे. आता वजस दबावाने तिने थान किंचित उरड्याच्या बाजूना आत दाबावा. मग हात न हलवता वजसकून अंगठा व बोटाचे मधला थान पिळावा आणि मग थानावरचा दाब काढावा. आईनं हे 3 गोष्टींची पुनरावृत्ती करावा. मागं दाबायचा, पिळायचा आणि काढायचा. उराड्याच्या बाजूंना मागं दाबायचा पहिली पद्धत ही एक मुदतीची पद्धत आहे. थानाच्या बोटापाशी दाबल्यावर रही थोडा दूध येईल. पर जेव्हा थान मागं दाबलं जातं तेव्हा थान उतींमधून दूध बाहेर निघतंय. पण पार मागं दाबायचा टाळा कारण त्या दूध नलिकांना अडचण करतात. जेव्हा आई हातानं थानातून दूध काढायला सुरुवात करतीये तेव्हा पहिल्यांदा दुधाचं यरी काहीतरी टिवं येतील. पाना फुटताच दूध बाहेर पडायला सुरुवात होते. पहिलं काही प्रयत्नात दूध बाहेर पडणं किंवा वज येणं सामान्य आहे. मागाहून थान पाजायच्या रूपात थानातून दूध वाहू शकते. हातांना थानातून दूध बाहेर काढायची ही एक कला आहे जी सवयीनं येते. कोलोस्ट्रम जन्मानंतरचं पहिलं दूध जे केवळ टिवातच येऊ शकतं परंतु जे नवजात अर्भकास पुरेसं असतंया. घट्ट बऱ्याचदा पिवळा दूध ज्याच्या पोरासाठी खूप संरक्षणात्मक फायदे आहेत. जवळ दुधाचा पिरशेर पुन्हा टिव्यापसवर धीमा होत नाही तवर आईनं 3 पायऱ्या पुन्हा कराव्यात. मग तिनं थानाच्या इतर भागामधून दूध बाहेर काढण्याकरिता तिचे बोटाचे पुन्हा वापर करावा. थान कुठं भरलेला वाटतोय ह्या तिला समजू शकते आणि तो भाग ती नरम करू शकते. जवळ दूध प्रवाह कमी होत नाही तवर तिनं एके थानातून कमीत कमी 3 ते 5 मिनिटं दूध बाहेर काढीत राहावा. मग तिनं दुसरे थानातून समदे भागातून तशाच प्रकारे दूध बाहेर काढीत राहावा आणि मग पुन्हा दोन्ही थानांमधून दुसऱ्यांदा दूध बाहेर काढून पाहावा.
दोन्ही थानातून हातानं दूध समद्याचे समदे बाहेर काढायला 20 ते 30 मिनिटे लागतात. हे विशेषतः पहिल्या काही दिवसात कदाचित जेस्ती वेळ घेईल त्या दिवसात फक्त थोडे दूध तयार केले जाऊ शकते. ह्या महत्वाचे आहे का कमी वेळात दूध बाहेर काढायचा प्रयत्न करू नये. ध्यानात ठेवा हाताने थानातून दूध बाहेर काढल्याने त्रास होत नाही. जर त्यांना त्रास होत असेल तर ते तंत्र चुकीचं आहे. थन उती नाजूक आहे. थानाच्या दिशेने बोटांनी कातड्यावर घासायचा, रगडायचा किंवा वढायचा टाळा. यामुळं थान दुखू शकतात. थानाच्या भोवतीच्या काळपट भागावर कात्रा आवळायचा किंवा वढायचा टाळा. तसाच थान पिळायचा किंवा वढायचा टाळा. थानाला दाबून किंवा वढून पुरेसे दूध थनातून बाहेर काढू शकत नाही. ह्या पोरांना जसं काय थान चुकण्यासारखाच आहे. हातानं थानातून दूध बाहेर काढले वा आईने भांडा स्वच्छ कापड नाहीतर ताटलीने झाकून घ्यावा. जरूर शाना तिने तिचे थानातला बाहेर काढेल दूध नंतरच्या वापरासाठी व्यवस्थित शीर साठवून ठेवावा. थानातून बाहेर काढून ठेवलेल्या दुधाची व्यवस्थितशीर साठवण आण पोराला साठवून ठेवलेलं दूध पाजायचा. ह्या दुसऱ्या ट्युटोरियल मध्ये स्पष्ट केले आहे. आता आईनं दूध किती वेळा थानातून बाहेर काढावा हे विषय चर्चा करू. जर उद्देश थानातील दूध उत्पादन सुरू करणे आणि राखणे ह्या आहे किंवा जन्माच्या वेळी कमी वजनाचं बाळ किंवा आजारी नवजात अर्भकांना पाजणे आहे तर बाळातपणानंतर शक्य तितक्या लवकर थानातून दूध बाहेर काढावा. सुरुवातीला ती कदाचित फक्त कोलोस्ट्रमची काही थेंबच एक्सप्रेस करू शकते. ह्या थानातील दूध उत्पादन सुरू करायला मदत करतीया. ह्या बाळातपणानंतर लवकरच पोराला थान पान करण्यासारखेच काम करतीया. शक्य होईल तेवढा आईनी थानातून दूध बाहेर काढायला पाहिजे आणि बऱ्याचदा तिने पोराला थान पिया दिला पाहिजे. ह्या कमीत कमी 2 ते 3 तासाच्या अंतरावर करावा. रासियेच्या येळी सुधी 2 स्तनपानामध्ये खूप लय येळ गेल्यास ती भरपूर दुधाची निर्मिती करू शकणार नाही. पुढं जर हेतू आईचे दुधाचा पुरवठा वाढवायचा असेल आणि जर काही आठवड्यानंतर त्या कमी होतय असल्याचा वाटला तिनं पोराला थन पाजून झाले व लगेच प्रत्येक 1 ते 2 तासानंतर हाताना थनातील दूध बाहेर काढावा आणि जर पोर 3 तासापेक्षा जेस्ती झोपण्याची शक्यता असेल तर ती थन पाजायच्या दरम्यान हाताना थनातील दूध बाहेर काढून ठेवू शकते. जर कामावर गेल्यावर थन कडक वाटणे किंवा थनातून दूध गळणे यासारखी लक्षणे दूर करणे हे उद्दिष्ट आहे. आईने जेवढी गरज असेल तेवढ्याच थानातून दूध बाहेर काढावा. जर थानाचा कातळा निरोगी ठेवायचा विचार आहे तर आईने थनातील दुधाचा एक बारीकसा टिवा काढून तिच्या थनाचे बोंडावर लावावा. तिनं ह्या आंघोळीनंतर आणि पोराला थन पाजले व करावा. जर हेतू आई कामासाठी बाहेर असताना तिचे पोरासाठी दूध ठेवायचा असेल पुरवठा कायम ठेवण्यात मदत म्हणून आईने कामावर असताना दूध बाहेर काढून ठेवावा. आण कामावर जायच्या आधी आईने थनातला दूध बाहेर काढून ठेवावा आणि पोराला पाजायाकरिता सांभाळणाऱ्याकडे त्या सोपवावा. ह्या करायाकरता तिच्याक फ्रीज असेल तर आई काही आठवड्यापर्यंतची सोय करू शकते. ती जास्तीचं दूध बाहेर काढून ठेवू शकते आणि मागून शान वापरायाकरता ते सासून ठेवू शकते. पोराला थन पाजून झाले व सुधी आई थनातून दूध बाहेर काढून ठेवू शकते. प्रत्येक थान पानासाठी आईने जवळपास 60 ते 90 मिलीलिटर दूध बाहेर काढून ठेवावा. आई बाहेर असताना पोराच्या गरजेनुसार पोराला जेस्तीचा थानातला दूध दिले जाऊ शकते. ध्यानात ठेवा कायम हाताना थानातून दूध बाहेर काढला तर दूध बाहेर काढायला सोपा जाताय व जास्तीचा दूध बाहेर येताय आणि आई जेस्ती दूध तयार करेल. ह्यासह आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.